तर दिल्लीत झाला आहे भूकंप, ठीक आहे, आज सकाळीच, आणि सकाळी 5:30च्या आसपास काहीतरी झाला आहे, ठीक आहे. आणि 4 रिश्टर स्केल, म्हणजे रिश्टर स्केल असते ती एक मॅग्निट्यूडची स्केल असते ती, म्हणजे त्याच्यावर मोजतात की भूकंप किती लेवलचा आहे. एक रिश्टर असत्या आणि एक मर्क्यारी असत्या. मर्क्यारीवर इंटेन्सिटी मोजतात आणि रिश्टरवर ही 0 ते 10 लेवल असतात, त्यात मॅग्निट्यूड मोजतात, ठीक आहे. म्हणजे का सांगालो का, तर तुम्ही म्हणाले हे 4 लेवल म्हणजे काय, तर 10 पैकी 4 लेवलचा झाला आहे. आणि मेन सांगायचं म्हणजे जो माझा पलीकडे मित्र होता, आता 5:30ला सकाळी झाला आहे, आणि पलीकडल्या रूममध्ये मित्र झोपलेला, इकडं मी झोपलेला ह्या बेडवर. पण विषय माझा काय असतो माहिती आहे का, माझी जी सकाळी झोप असत्या ती जरा जास्त गडद असत्या, हे सगळ्यांनी माहीत आहे. आणि त्यामुळे ते मला काय म्हणजे अनुभवलं असणार ते सकाळी, म्हणजे जरा मला वाटाल तर काय तर असं झालं. पण विषय कसा, ते कधी कधी स्वप्न पडतात, मग मला वाटलं काय स्वप्न वगैरे आहे का काय, त्यामुळे मी काय ते इग्नोर केला आणि झोपलो. पण पलीकडल्या रूममध्ये मित्र झोपलेला का, तो सकाळी मला उठवलं देणार, अरे म्हटला की भूकंप झाला आहे आणि असं थोडा हल्ल्यागीत झालं आहे. मग तो बेडवरनं असं थोडं सरकला इकडं, कळलं का. आणि ती ती तो जरा जागा झाला, त्यानं सांगितलं मला असं झालं. त्यामुळे खरोखर हे दिल्ली म्हणजे वाटत्या साईडनं की दिल्लीत UPSC प्रिपरेशन चालू आहे किंवा हे, पण वाटते तेवढं पण सोपं नाही आहे. एक म्हणजे पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे, एअर पोल्युशन, पाण्याची तर पावसाळ्यात म्हणजे लईच बेकार असते सगळं. म्हणजे 60 ते 70% चान्स आहे की तुम्हाला टायफॉईड होणार आहे. म्हणजे मला झाला आहे पहिल्यांदा आयुष्यात ह्या वर्षी, म्हणजे 24-24ला, ठीक आहे. दिल्लीच्या पाण्यानंच झाला आहे. त्यानंतर हवेचं हे, आपलं महाराष्ट्रीयन जेवण नाही आहे, काय अवघड आहे का. ठीक आहे, आता अभ्यासासाठी थोडं काही दिवस विना करायला पाहिजे, त्यामुळे हेच एक मोटिवेशन आहे, म्हणजे पुश फॅक्टर आहे की लवकरात लवकर पास होऊन दिल्लीतनं बाहेर जावा तुम्ही, नाहीतर ह्यातच तुम्हाला राहायला पाहिजे. आणि ह्याच्या आधी पण मला आठवतं आहे, जे रूममेट IPS आहेत ना, तर त्यांच्यासोबत मी ज्यावेळी राहायचो त्यावेळी पण एकदा झालता भूकंप, ठीक आहे. तर आणि ते त्यावेळी पण मला थोडं ते झालतं फिलिंग, ठीक आहे. म्हणजे मी थोडं त्यावेळी ते बघितलेलं. पण आज मी झोपेत असल्यामुळे सकाळी ते मला काय म्हणजे असं बघता आलं नाही. पण मी आता व्हिडिओ वगैरे बघितल्यात ना टेलिग्रामला, म्हणजे ह्याला गुगलला, तर ते काय काय CCTV कॅमेरे फुटेजमध्ये दिसते की झालं आहे, आणि बराच म्हणजे मोठ्या लेवलचा झाला आहे. म्हणजे ज्यावेळी आम्ही IPS त्यांच्यासोबत राहायचो त्याच्यापेक्षा हा लेवल मोठे आहे, आणि मला वाटतं भविष्यात पण ह्याची लेवल अजून वाढणारच आहे, कमी नाही होणार, असं आहे. त्यामुळं अजून हे पुश फॅक्टर आहे की लवकरात लवकर पास होऊन इथनं बाहेर पडा, ठीक आहे. त्यामुळे तेच आहे. आणि आता मी काय टेस्ट सोडवतोय ही, अरे टेस्ट सोडवायला लागतं आपल्याला. आणि या टेस्टमध्ये काय काय आहे, किती प्रश्न, पहिलाच क्वेश्चन आहे, मला वाटते बरोबर आहे का चुकीचं आहे बघूया. पण पहिला क्वेश्चन काय आहे, बरोबर आहे बाबा, त्यामुळे बरोबर आहे. आता मी टेस्ट सोडवतोय, आणि तेच म्हटलं भूकंपाचं काय ते सांगूया. तर बऱ्याच जणांना वाटणार की भूकंपाचं काय बोलत नाही किंवा दिल्लीची रियालिटी आहे सांगत नाही, तर तसं नाही आहे. दिल्लीत बी प्रॉब्लेम आहेत बरं का. फक्त विषय कसा आहे, आपलं जे टार्गेट आहे ते प्रॉब्लेमपेक्षा मोठं आहे, त्यामुळे आपण त्या टार्गेटवर फोकस देतो. हे बाकीचे आहेत, तरी पण रिस्की आहे राहावे, कधी काय होईल सांगता येत नाही. आणि सकाळी मी बघितलं 5:30च्या आसपास, त्यावेळी सगळे असे लोक इकडनं ना बाहेर वगैरे आलती, त्यामुळं रिस्की आहे खरंच. फक्त आता विषय कसा, लवकरात लवकर आपण पासून बाहेर जायचं आहे, ठीक आहे. आय होप व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.